या आंदोलनाकडे आपलं लक्ष असेलच, मात्र आता पावसासंदर्भातले अपडेट घेऊयात। राज्यामध्ये मागील काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं कमबॅक केलंय। भारतीय हवामान विभागानं राज्यातल्या अनेक भागामध्ये पावसाचा अलर्ट जारी केलाय। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय, तर पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्याच्या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पालघर, ठाणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे। मुंबईमध्ये दमदार पाऊस झाला असून मुंबईत आज आणि उद्या देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा अंदाज आहे। नाशिक आणि जळगावात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे, तर विदर्भासाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। आपण पुन्हा एकदा नजर टाकूयात राज्यामध्ये पावसाचा कोणता अलर्ट कुठे देण्यात आलाय। रायगड जिल्हा, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट सध्या देण्यात आलाय। त्यासोबत पालघर, ठाणे, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि संपूर्ण विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। आता पुढची बातमी ती म्हणजे नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या संततधार पाऊस आणि गंगापूर धरणातून सोडण्यात आलेलं पाणी यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला यंदाच्या वर्षातला दुसरा पूर आलाय। गोदावरी नदीच्या पुराची ओळख सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागल्यामुळे गोदाकाठचा परिसर पाण्याखाली आलाय। रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंड हे सगळेच कुंड पाण्याखाली गेली आहेत। गोदाकाठच्या मंदिरांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। गोदाकाठावरील सिंहस्थ मंदिर, गंगा गोदावरी मंदिर, राम मंदिर ही प्रमुख मंदिरं पुराच्या पाण्यानं झाकली गेली आहेत, तर गोदाकाठावरती होणारे दशक्रिया विधीचे कार्यक्रम भाविकांना रस्त्यावरती करावे लागतात। पुण्यात सुद्धा पावसानं थैमान घातलंय। मुसळधार पावसामुळे खडकवासला आणि वरसगाव या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 35,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीपात्रालगतच्या काही भागात पाणी शिरलंय। त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय। भिडे पूल सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांना सतर्क करण्यात आलंय। सध्या पुलावरची वाहतूक पूर्णपणे बंद आहे। पुण्यात आजही हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर पुण्यातील पुलाची वाडी भागातील अनेक घरं पाण्यात गेली आहेत। नागरिकांना पुन्हा एकदा स्थलांतर करावं लागलंय। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। पुण्याच्या मुठा नदीला बरोबर 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा पूर आलेला आहे। काल रात्री खडकवासला धरणातनं विसर्ग हळूहळू वाढून डायरेक्ट 35,000 क्युसेक केल्यानंतर आपण बघू शकतो हे सगळं नदीपात्र दुथडी भरून वाहतंय। रात्रभर हा विसर्ग होतोय आणि अजूनही तेवढाच विसर्ग सुरू आहे। जर पाऊस वाढला तर कदाचित विसर्गात वाढही होऊ शकते, म्हणून नदीपात्राची आजूबाजूची वस्ती आहे ती रात्रीच पालिका प्रशासनाने इव्हॅक्युएट केलेले सगळ्या लोकांना इथं पुलाची वाडी असेल, तिकडे खेलारवाडी असेल, तिकडे एकतानगरी, इकडे पाटील वस्ती, ह्या सगळ्या भागातलं जे रहिवासी आहेत म्हणजे जिथे जिथे पाणी भरतं तिथल्या रहिवाशांना ऑलरेडी रात्रीच सुरक्षित स्थळी हलवून पालिका शाळांमध्ये त्यांचं स्थलांतर केलेलं आहे। पण आपण बघू शकतो ही बाजूची पुलाची वाडी ही नेहमी पाण्याखाली जाते। खरं तर हे खाली जे गटर असतं त्या गटरातलं पाणी रिव्हर्स बॅक मारतं आणि या सगळ्या पुलाच्या वाडीत अशा पद्धतीने घुसतं। म्हणजे आत्ताही जवळपास ह्या 20-25 खोल्या पहिल्या लाईनीतल्या बघा पाण्याखाली दिसतं, आपल्याला स्पष्टपणे दिसतं। ही सगळी मुलं आणि सगळं रात्रभर पाण्यात आहे ही मंडळी, त्यांच्या घरातली सगळ्या घरात पाणी शिरलेलं आहे। गेल्या वेळी तर जवळपास 80 अख्खी पुलाची वाडीच परिसर हा अख्खी पाण्याखाली गेली होती। यावेळेस अजून तेवढी गेलेली नाही, पण जवळपास 10-20 खोल्या पाण्याखाली गेलेल्या आहे। तिकडे पाटील वस्ती, तिकडे खेलार वस्ती, तिकडे अशी परिस्थिती आहे। म्हणून आता पाटबंधारे विभागाचं खरं तर नियोजन कुठेतरी चुकलेलं आहे का असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। कारण जर पाटबंधारे विभागाने हे 4ही साखळी धरणात, खडकवासला साखळी धरणात थोडाफार स्पेस ठेवला असता पाणी भरायला तर निश्चितच एवढं पाणी अचानक सोडावं लागलं नसतं, पण त्यांनी ते केलं नाही। 98% 4ही धरणं टाच अगदी काठोकाठ भरून ठेवली। मग वरती पाऊस आला, मग जेवढा येवा येतो त्या पावसाचा तेवढा आता त्यांना सोडावं लागतं। म्हणूनच आज अचानक विसर्ग म्हणजे कार सुरुवात केली 4-5 हजारापासून, रात्री तो अगदी 35,000 क्युसेक पर्यंत सोडावा लागला। आताही तेवढाच आहे, भविष्यात पाऊस वाढला तर पुन्हा वाढावा लागू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।